मी आलो. शुभ, तू आलास? आई काय झालं? तू फोनवर अशी का बोलत होतीस? मला लय महत्वाचं तुझ्या संग बोलायचंय. काय बोलायचंय? बोल पटकन. शुभ, तू मला दिलेलं वचन आता पूर्ण करायचं आहे. आई तुम्ही म्हणशील ते करेन, पण मला आता 1 तासभर दे. मला जायला लागणार आहे. अरे बाबा, आता कुठं चाललायस तू? श्रावणीचं लगीन बिगीन मोडायला चाललास का काय तू? हे बघ, मला आता काय बी विचारू नकोस. हे शुभू जे करायलाय ते योग्य करायलाय. तुझा पोरगा काय बी वाईट करणार नाही, एवढा तर विश्वास ठेवू शकतेस ना? ही तर तीच मेहंदीवाली पोरगी आहे. ही इथं कशी काय आली? आई मी 1 तासाभरात येतो आणि तू म्हणशील ते करतो, ते बी न प्रश्न विचारता. हा, मला आता जाऊ दे. हा शुभ, अरे शुभू, शुभू. शुभू, रुद्र सरसने कळवायला पाहिजे, ती मेहंदीवाली शुभू संगट होती. रुद्र सर शुभू त्याच्या घरी आला होता. सोबत ती मेहंदी काढणारी पोरगी होती. दोघं इथून निघाले. नवऱ्या मुलीला घेऊन या. हो मोक्षा, श्रावणीला घेऊन ये. शुभू त्याच्या घरी आला होता. सोबत ती मेहंदी काढणारी मुलगी सुद्धा होती. दोघे इथून निघाले. काहीतरी करावं लागेल. तो इथं पोहोचता कामा नये, नाहीतर लई मोठी गडबड होईल. मी बघतो काय करायचं ते. गुरुजी, मला जायला लागेल परत. हे रुद्रला काय झालंय? लग्न सुरू असताना असा काय मध्ये मध्ये उठतो आणि फोन घेतोय? एवढं कुठलं महत्वाचं काम आहे याला?